मुंबई गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। कोलाड ते इंदापूर दरम्यान वाहनांच्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत, सलग सुट्ट्या आहेत आणि त्यामुळे पर्यटकांची पावलं कोकणाकडे वळलेली आहेत। वाहतूक कोंडीमुळे सध्या वाहन चालक त्रस्त झालेले आहेत। मुंबईहून गोव्याकडे जाणारी वाहतूक सध्या खोळंबली आहे। या महामार्गावर 5 ते 6 किलोमीटरच्या रांगा या लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर आपण ही मुंबई गोवा महामार्गावरची दृश्य पाहतोय। मोठ्या प्रमाणात इथे आपल्याला वाहनांच्या रांगा दिसत आहेत, सलग सुट्ट्या आलेल्या आहेत आणि त्यामुळे नागरिक सगळे बाहेर पडलेले आहेत आपल्या गाड्या घेऊन। त्यांची पावलं कोकणाच्या दिशेने वळलेली आहेत, मात्र त्यांना या वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतोय। 5 ते 6 किलोमीटर लांबीच्या या रांगा आपल्याला पाहायला मिळतात। अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांच्याकडे। प्रफुल्ल, साधारण किती वेळापासून ही वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे? आता भराहून अधिक काळ झालेला आहे। ही वाहतूक कोंडीमध्ये पर्यटक आणि वाहन चालक मोठ्या संख्येने अडकलेत, कारण आता फक्त साधारण 3 दिवस सलग सुट्ट्या आहेत आणि त्यामुळे पर्यटक मोठ्या संख्येने कोकणात येत आहेत। आज सकाळपासून कोकणात येणाऱ्या वाहनांची संख्या वाढली होती आणि त्यामुळे माणगाव, इंदापूर आणि या वेळेला बघितलं तर कोलाडला सुद्धा मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक जाम झालेलं आहे। वाहनांची अक्षरशः कोंडी झालेली, वाहनं बाहेर काढणं खूप अडचणीचं झालं आहे आणि या वाहतूक कोंडीत भाजपचे आमदार प्रवीण दरेकर हे सुद्धा अडकलेत। महाडमध्ये त्यांनी पत्रकार परिषद बोलवली होती, पण त्या पत्रकार परिषदेला 11ची पत्रकार परिषद होती, ते अजूनही महाडमध्ये पोहोचू शकलेले नाहीत आणि या ट्रॅफिकमध्ये त्यांना बाहेर काढण्यासाठी आता पोलीस यंत्रणा कामाला लागले। मात्र वाहनांची संख्या इतकी प्रचंड वाढलेली आहे आणि त्यामुळे ही वाहतूक कोंडी फोडणं पोलिसांना सुद्धा मुश्किल झालेलं आहे। धन्यवाद प्रफुल्ल दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।